ब्रॉन्कायटिस म्हणजे बेसिकली श्वास नलिकेला जेव्हा सूज येते आतून, तेव्हा आपण त्याला ब्रॉन्कायटिस असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या पद्धतीचे सिमटम्स पेशंटच्या वयोगटानुसार आणि पेशंटच्या बाकी कोमॉर्बिडिटीज नुसार दिसू शकतात. ब्रॉन्कायटिसचे प्रकारमध्ये आपल्याकडे सिंपल ब्रॉन्कायटिस आहे, दुसरा क्रॉनिक ब्रॉन्कायटिस आहे आणि तिसरा एअरवे डिसऑर्डर म्हणून पण एक प्रकार आहे. असे 3 प्रकारचे ब्रॉन्कायटिस आपण बघतो. ब्रॉन्कायटिस हा नॉर्मली थोडा लेट ऑनसेट डिझीज आहे, म्हणजे जवळजवळ आपण बघू शकतो 50 वर्षानंतर, किंवा जे पेशंट पॉप्युलेशन स्मोक करतं. पण आता मुंबईची परिस्थिती बघता आपल्याला एअर पोल्युशनमुळे ब्रॉन्कायटिस व्हायची शक्यता सर्वात जास्त संभावते. हा संसर्गजनक बिलकुल नाहीये. ब्रॉन्कायटिस हा इंडिव्हिज्युअली होतो आणि याला जे कोमॉर्बिडिटीज आहेत, जसं मी म्हटलं तसं स्मोकिंग, त्याच्यानंतर दम्या जर आधीपासून असेल तर, किंवा पिजन एक्सपोजर, किंवा ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जसा ट्युबरक्युलोसिस जर होऊन गेला असेल, तर अशा आजारामुळे आपल्याला ब्रॉन्कायटिस व्हायची शक्यता जास्ती राहते. आणि वयोपरत्वे होणारा ब्रॉन्कायटिस जो सिनियर पॉप्युलेशन मध्ये दिसू शकतो. एक तर कारण आहे सगळ्यात कॉमन म्हणजे स्मोकिंगमुळे. म्हणजे प्रत्येक स्मोकरला ब्रॉन्कायटिस होईल असं नाही, पण स्मोकिंग हा हायेस्ट ऑन द रेकॉर्ड आहे ज्याच्यामुळे ब्रॉन्कायटिस होतो. दुसरी गोष्ट, वाढलेलं एअर पोल्युशन. आता पूर्ण म्हणजे शहरीकरण जे होत आहे त्याच्यामुळे जे वाढलेलं एअर पोल्युशन आहे त्याच्यामुळे आपल्याला ब्रॉन्कायटिस दिसू शकतो. पोस्ट ट्युबरक्युलर सिक्वेली आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये ब्रॉन्कायटिस आपल्याला दिसू शकतो. कधी कधी जेनेटिक फॅक्टर्समुळे रेअरली आपल्याला ब्रॉन्कायटिस दिसू शकतो, किंवा जर काही डेफिशियन्सी असेल, अल्फा 1 अँटीट्रिप्सिन डेफिशियन्सी, त्यामुळे पण आपल्याला ब्रॉन्कायटिस हा दिसू शकतो. ब्रॉन्कायटिसची चिन्ह ही जसा आजार आणि त्याची सिव्हिअरिटी आहे त्या पद्धतीने आहे. तर पहिली गोष्ट तर पेशंटला ऑन अँड ऑफ ब्रेथलेसनेस, म्हणजे ज्याला दम लागणं असं म्हणतो, दमा नाही दम लागणं, म्हणजे श्वास लागणं, रुटीन ऍक्टिव्हिटीजच्या वेळेला दम लागणं, किंवा वर फ्लाइट्स ऑफ आपण जे म्हणतो शिडी चढताना दम लागणं, त्याच्यानंतर सीझन चेंजला कफ होणं, कफ पडणं, कफाचा कलर बदली होणं, छातीमध्ये सिटी सारखा आवाज येणं ज्याला आम्ही विझिंग म्हणतो, किंवा रिपीटेड रिकरंट रायनायटिस म्हणजे सर्दीसारखं होणं आणि त्याच्यामुळे पण कफ होणं, अशी ही 4 मेजर कॉमन सिम्पटम्स ब्रॉन्कायटिसची आहे. त्यात जर इन्फेक्शन झालं पेशंटला, किंवा अजून काही प्रॉब्लेम कोमॉर्बिडिटीसमुळे झाला, तर पेशंटला ताप सुद्धा संभवू शकतो. ब्रॉन्कायटिसचं निदान करण्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे क्लिनिकल एक्झामिनेशन आणि क्लिनिकल हिस्ट्री. पेशंटच्या हिस्ट्री शिवाय आपल्याला पुढे अजिबात जाता येणार नाही. त्याच्यानंतर एकदा पेशंटची डिटेल हिस्ट्री मिळाली की त्याची मग पर्सनल हिस्ट्री, मी म्हटलं तसं हे 4-5 फॅक्टर्सवर आम्ही विचारतो. त्याच्यानंतर त्याचा एक्सरे चेस्ट, ज्याच्यामध्ये काही ठराविक लक्षणं प्रत्येक पेशंटमध्ये दिसतील असं नाही, पण दिसू शकतात. आणि त्याच्यानंतर जी महत्वाची टेस्ट आहे ती आहे लंग फंक्शन टेस्ट, ज्याला आम्ही स्पायरोमेट्री म्हणतो. त्याच्यामध्ये रिव्हर्सिबिलिटीची जी संख्या असते ती तुलनात्मक कमी असते. त्याच्यावर आम्ही ब्रॉन्कायटिसचं डायग्नोसिस एक फिक्स किंवा त्याच्या सिम्पटम्सवर आम्ही निदान करू शकतो. हे 5 पद्धतीचे जे टेस्ट आहेत त्या पद्धतीने आम्ही करू शकतो. ऍडव्हान्स केसेसमध्ये आम्ही सिरम आयजी लेवल करू शकतो, ब्लड इओसिनोफिल लेवल करू शकतो, म्हणजे त्याचा अस्थमाशी काही संबंध आहे का ते पण आम्ही शोध घेऊ शकतो. आणि या 5 ते 7 गोष्टी नंतर आम्ही डायग्नोसिस ऑफ ब्रॉन्कायटिस हे जवळजवळ कन्फर्म असं समजतो. आणि ज्याला मग पुढे ट्रीटमेंट प्लॅन आपल्याला बनवायला आला. ब्रॉन्कायटिसची जी उपचार पद्धती आहे त्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. एक तर इनहेलेशन थेरपी, ज्याला आपण इनहेलर्स वापरणं असं म्हणतो. त्याच्यामध्ये व्हेरियस कॉम्बिनेशन ऑफ इनहेलर्स आहेत. 40 वर्षामध्ये जवळजवळ सायन्स इव्हॉल्व्ह होऊन आता दिवसाला एकदा इनहेलर अशी पण एक कन्सेप्ट, म्हणजे ज्याला वन्स डेली डोसिंग ऑफ इनहेलर आपण म्हणतो, ते पण आता आलेलं आहे. सो त्याचा कंट्रोल बेसिकली हा एक म्हणजे एक लॉंग टर्म आजार आहे जो बरा होणं डिफिकल्ट आहे, म्हणजे नाहीच पकडा, पण जो कंट्रोल होऊ शकतो. डायबिटीस किंवा हायपरटेन्शन सारखा पण क्युअर होत नाही. तर याला आपल्याला अॅन्युअल मेंटेनन्स म्हणजे रेग्युलर इनहेलेशन थेरपी रोज घेणे. पूर्वीचे जे पेशंट होते ते विसरायचे इनहेलर्स घ्यायला, कारण तेव्हा त्यांना 4-4 ते 6-6 तासाला इनहेलर घ्यायला लागायचं. सो दे हॅड अ लार्जर ऑर अ पुअर कंप्लायन्स टू द थेरपी. पण ऍज द सायन्स इज इव्हॉल्व्ड, आता दिवसातून एकदा इनहेलर घ्यायचा. आपण जशी ब्लड प्रेशर किंवा डायबिटीसची गोळी घेतो तशी स्टार्टिंगला, आणि त्यांनी चांगला कंट्रोल होऊ शकतो. वर्षातून एक स्पायरोमेट्री करायची, अॅन्युअल वॅक्सिनेशन करायचं, डॉक्टरांकडे रेग्युलर फॉलोअप करायचा स्टेबल असताना सुद्धा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पल्मनरी रिहॅबिलिटेशन प्रोग्राम, म्हणजे रेस्पिरेटरी मसल स्ट्रेनिंग एक्सरसाइजेस हे
त्याला फिजिओथेरपी मार्फत म्हणजे पल्मनरी रिहॅबिलिटेशन प्रोग्राम मध्ये शिकवले जातात. नॉर्मली करण्यासाठी एक 40 ते 45 वर्षानंतर एक अॅन्युअल स्पायरोमेट्री हे एक आपल्याला करायला पाहिजे. पेशंटला दुसरी गोष्ट, जे पेशंट नॉन स्मोकर आहेत त्यांना एक वार्षिक एक स्पायरोमेट्री, अॅन्युअल वॅक्सिनेशन, इन्फ्लुएन्झा वॅक्सिन, त्याच्यानंतर कुठलाही खोकला, दम, शिटी सारखा आवाज आला तर त्याला दुर्लक्ष न करणे आणि इमिजिएटली त्यांच्या प्रायमरी डॉक्टर किंवा स्पेशलिस्टला गाठून त्याच्यावर जर ड्युरेशन ऑफ सिम्पटम्स वाढत असतील तर त्यानुसार डॉक्टर विचार करू शकतात टू वेदर द डिझीज इज going into chronic bronchitis or it is just a simple rhinitis which has occurred to the patient or simple chest infection which has occurred to the patient.